आजच्या व्हिडिओमध्ये बघूया फ्रीज क्लीन कसा करायचा। जुन्यातला जुना फ्रीज जरी असेल तरी अगदी चकचकीत साफ होईल। आठवड्यातून एकदा तरी फ्रीज साफ करणं खूप गरजेचं आहे। फ्रीज साफ करण्यासाठी महागड्या क्लीनरची अजिबात गरज नाही। घरच्याच 2-3 साहित्यापासून एक क्लीनर बनवणार आहे। या क्लीनरने फ्रीज पिवळा पडला असेल किंवा त्याच्यामध्ये डाग पडले असतील कसले, तर ते सुद्धा अगदी सहज साफ होतात। तसेच या व्हिडिओमध्ये भाज्या जास्त वेळ फ्रेश राहण्यासाठी काय करायचं आणि फ्रीजमध्ये दुर्गंधी येत असेल तर त्याच्यासाठी मी कोणती ट्रिक वापरते हे सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला सुरुवात करूया। जसा आठवडा संपला तसा फ्रीज अगदी अस्ताव्यस्त झालेला असतो। थोड्याफार भाज्या उरलेल्या असतात, त्या एका कोपऱ्यामध्ये पडलेल्या असतात, किंवा काहीतरी उरलेलं अन्न वगैरे एका डब्यामध्ये ठेवतो, ते इकडे तिकडे सकाळच्या घाईमध्ये ठेवलं जातं। मसाल्याचे पॅकेटसुद्धा अस्ताव्यस्त होतात। तर आठवड्याच्या शेवटी एकदा मी फ्रीज आवरते। फ्रीजमध्ये साईडला जे रबर असतं तिथे विशेषतः खूप घाण होते, बुरशी येते, तर ते सुद्धा साफ करूया। तर सगळ्यात आधी फ्रीज रिकामा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो काही भाज्यांचा कचरा पडला असेल किंवा अन्नाचे कण पडले असतील ते एका कपड्याने अशा प्रकारे पुसून स्वच्छ करायचे। फ्रीजमध्ये सगळ्यात खाली भाज्या फळं ठेवण्यासाठीचा जो डबा असतो तर त्याच्या खाली सुद्धा कचरा साचतो, तर तो सुद्धा व्यवस्थित पुसून साफ केलेला आहे। आता फ्रीज साफ करण्यासाठी एक क्लीनर बनवूया। त्याच्यासाठी एक तांब्याभर पाणी घेतलं एका भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलंय। आता त्याच्यात 1 चमचा खाण्याचा सोडा घातला, अर्धा चमचा कपडे धुण्याची पावडर घातली। याच्याऐवजी विम लिक्विडसुद्धा वापरू शकता भांडे घासण्याचं। त्याच्यानंतर त्याच्यात 2 चमचे व्हिनेगर घातले। व्हिनेगर खूप गरजेचं आहे। एकतर फ्रीज चकचकीत साफ होतं, दुसरं म्हणजे फ्रीजमध्ये जी दुर्गंधी आहे ती निघून जायला सुद्धा मदत होते, त्यामुळे व्हिनेगर नक्की घाला। कोणत्याही किराणा दुकानात आजकाल सहज मिळतंय। आता हे सगळं घालून मिक्स करायचं व्यवस्थित। आणि एकतर तुम्ही हे लिक्विड एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्प्रे करू शकता। स्प्रे बॉटल नसेल तर अशा प्रकारे एक कापड घ्यायचा, पाण्यामध्ये पूर्ण डीप करायचा आणि गच्च पिळून घ्यायचा आणि आता फ्रीज पुसून घ्यायचा आहे। आता पहिला जो वरचा रखाना आहे फ्रीजचा तो व्यवस्थित पुसून घ्यायचा, खालच्या वरच्या साईडने किंवा बाजूने सुद्धा पुसून घ्यायचा। तर आता व्यवस्थित कानाकोपऱ्यातून वरचा रखाना मी पुसून घेतलाय। तसेच खालच्या बाजूने सुद्धा ही काचेची प्लेट व्यवस्थित पुसून घ्यायची। प्रत्येक वेळी या प्लेट्स काढून धुवायला जमत नाही, काचेच्या असतात, त्यामुळं काढून धुवायला गेले तर कधी कधी फुटण्याचा चान्स असतो। त्याच्यापेक्षा अशा प्रकारे कापडाने तुम्ही पुसून घेऊ शकता। तर आता जे कप्पे आहेत फ्रीजमध्ये ते सगळे अशाच प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने साफ करून घेणार आहे। आणि फ्रीजचा जो सगळ्यात खालचा कप्पा असतो जिथे आपण बॉक्स ठेवतो तिथे सुद्धा व्यवस्थित साफ करायचं, कारण फ्रीज साफ करतेवेळी बऱ्यापैकी वरचे प्लेट्स किंवा वरचे कप्पे आपण साफ करतो, सगळ्यात खालचा कप्पा कधी कधी राहून जातो, त्याच्यामुळे इथे घाण साचते। त्याच्यामुळं व्यवस्थित साफ करायचं। हे साफ करून झालं की हे ओलं असतं, ओलं ठेवलं तर तसेच डाग पडतात, म्हणून मग लगेचच एका कोरड्या नॅपकिनने हे पुसून घ्यायचं आहे। पुसतेवेळी सुद्धा सगळ्या बाजूने पुसून घ्यायचे, या प्लेट्स वरच्या खालच्या साईडने आणि साईडने सुद्धा हे व्यवस्थित पुसून घेतलं। आणि आता फ्रीज पूर्ण साफ करून घेतलेला आहे। आता फ्रीजचा डोअर साफ करूया। तर बघा, आता इथे तर काही घाण झालं नाही आहे माझं हे रबर साईडचं, पण फ्रीज जर खूप जुना झाला असेल तर इथे काळी बुरशी किंवा काळे डाग त्या रबरावरती पडतात आणि ते रबर पूर्णपणे काळं होऊन जातं। कधी कधी इथे कचरासुद्धा साचतो, तर तो अशा प्रकारे ब्रशच्या साहाय्याने साफ करायचा आणि नंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं। हे फ्रीजचं साईडचं रबर साफ करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग तिथे बुरशी येते
आणि ते रबर पूर्णपणे काळं पडतं. एवढे जिद्दी डाग होतात की ते नंतर कशानेही निघत नाहीत. त्यामुळं वेळोवेळी हे साईडचं रबर साफ करणं खूप गरजेचं आहे. तर आता हे पूर्ण डोर ओल्या कपड्याने पुसून घेतलं लिक्विडने बनवलेल्या आणि नंतर नॅपकिनने कोरडंसुद्धा करून घेतलेला आहे. आता फ्रीजचा जो खालचा बॉक्स असतो भाज्या ठेवण्याचा वगैरे तो सुद्धा स्वच्छ पुसून घेतला आणि इथे आपला फ्रीज चकचकीत साफ झालेला आहे. याचप्रमाणे मी वरचा फ्रीजरसुद्धा साफ करून घेतलेला आहे. आता फ्रीजमध्ये सामान जागच्या जागी ठेवून देऊ. आठवड्यातून एकदा भाज्या आणते मी आणि ज्या दिवशी भाज्या आणल्या त्या दिवशी फ्रीज साफ करते. भाज्या आणल्या बाजारातून की स्वच्छ धुते, एका कपड्यावरती पसरवून ठेवते. त्यातलं पूर्ण पाणी सुकलं की मग त्या अशा प्रकारे व्यवस्थित कट करून अशा डब्यामध्ये ठेवते. हे डबे मी मिशोवरून घेतले होते आणि हे काही मोठे डबे आहेत, हे डीमार्टून घेतले होते. आता बघा इथे कोथिंबीर आणल्यानंतर निवडली, स्वच्छ धुतली, थोड्या वेळ कपड्यावरती पसरवली आणि ह्या डब्यामध्ये सगळ्यात खाली मी टिश्यू पेपर टाकला आहे, त्याच्यावर कोथिंबीर ठेवली. कोथिंबीर व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आणि अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर 15-20 दिवस कोथिंबीर आरामात टिकते, काहीही होत नाही. तर आता फ्रीजमध्ये बाकीचं सामानसुद्धा लावून घेतलं. छोटे मोठे डबे आहेत ज्यामध्ये आपण बटर, चीज किंवा मग वेगवेगळी लोणच्याच्या बरण्या त्यासुद्धा ठेवल्या. त्याच्या खालचा कप्पा मी रिकामा ठेवते. केक ऑर्डर असतात त्याच्यामुळं केक ठेवण्यासाठी सेपरेट कप्पा रिकामा ठेवते आणि असा हा फ्रीजमध्ये सामान लावून झालेला आहे. आता फ्रीजमध्ये उग्र वास येतो काही काही जणांच्या. फ्रीज उघडल्या बघा घाण वास येतो, तर तो येऊ नये म्हणून काय करायचं, फ्रीज तर आठवड्यातून एकदा क्लीन करायचंच, पण लिंबू आणला बाजारातून की लिंबू कट करायचा आणि फ्रीजच्या प्रत्येक कप्प्यामध्ये लिंबूची एक फोड ठेवून द्यायची, त्याच्यामुळं घाण वास येत नाही. अशा प्रकारे मी बनवलेल्या लिक्विड क्लीनरपासून तुम्ही फ्रीज साफ करून बघा, खूप स्वच्छ साफ होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.